हॅलो एव्हरीवन. आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्केलार प्रोडक्ट बघितला. त्याच्यामधली पहिली आपली कॅरेक्टरिस्टिक झाली होती ती आहे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट क्यू कॉस थीटा इज इक्वल टू पी आणि कंपोनंट ऑफ क्यू अलॉंग पी डायरेक्शन पी डॉट क्यू डॉट इज इक्वल टू क्यू पी कॉस थीटा इज इक्वल टू q component of vector p along vector q direction. आज बघू दुसरी कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलार प्रोडक्ट obeys the commutative law of vector multiplication. हेच वेक्टर पाहू. वेक्टर p डॉट वेक्टर q इज इक्वल टू pq cos theta. Commutative means a into b is equal to b into a. मॅथमॅटिक्समध्ये जसं होतं तसंच सेम याच्यात काय येईल मग कंपोनंट्स चेंज करू. क्यू पी कॉस थीटा इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी डॉट. थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलार प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. इथे लिहू वेक्टर पी in dot product vector q plus vector r is equal to p डिस्ट्रीब्यूट होणार q सोबत आणि r सोबत. therefore p dot vector q plus p dot r ही झाली डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे स्केलार प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण ओबे करते. नंबर फोर्थ आहे. फोर्थमध्ये सम स्पेशल केसेस आहे. स्पेशल केसेस ऑफ स्केलार प्रोडक्ट. फर्स्ट केस पाहू. फर्स्ट केस बघू. याच्यातली फर्स्ट केस आहे इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री दॅट मीन्स वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर पॅरलल टू ईच अदर. आता कसे वेक्टर पी आहे हा सपोज वेक्टर पी आहे आणि वेक्टर क्यू आहे. वेक्टर क्यू दोन्ही वेक्टर पॅरलल आहे. दोन्ही पॅरलल सेम डायरेक्शनला चालले म्हणजे त्यांचे टेल्स कुठेच मिळत नाही तर त्यांच्यामध्ये अँगल कोणताच फॉर्म होणार नाही. म्हणून त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री आहे. जेव्हा त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री येतो तेव्हा आपला स्केलार प्रोडक्ट येणार पी डॉट क्यू. काय असतो आपला मेन फॉर्म्युला आहे पी क्यू कॉस थीटा आहे. जर अँगल थीटा 0 झाला तर काय येणार आपल्या इथे पी क्यू कॉस 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे. कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे त्याच्यामुळे इथे येणार फक्त पी क्यू 1 डॉट 1 येणार म्हणजेच पी क्यू. therefore p dot q is equal to pq. आला. आता सपोज आपण कोऑर्डिनेट्स घेऊ एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. पी वेक्टर याच डायरेक्शनला आहे आणि क्यू वेक्टर पण याच डायरेक्शनला आहे. मग त्यांची युनिट वेक्टर सपोज आय आहे युनिट वेक्टर. एक वेक्टर कन्सिडर करू. आय वेक्टर येणार पीचा युनिट वेक्टर आय येणार तर क्यूचा पण युनिट वेक्टर आय येणार. मग काय होणार त्याच्यामुळे दस वेक्टर आय युनिट वेक्टर पीचा युनिट वेक्टर आला आणि आय युनिट वेक्टर क्यूचा पण झाला. युनिट वेक्टर आहे म्हणून त्यांची 1 × 1 = 1 येणार. सिमिलरली
सपोज दोन वेक्टर वाय डायरेक्शनला किंवा झेड ॲक्सिसला कोणता असतो, इथे आय, इथे जे आणि इकडे युनिट वेक्टर कोणता येतो, के. कोणत्याही एका डायरेक्शनला ही निगेटिव्ह साईड आहे. के आय जे के सगळे युनिट वेक्टरची सेल्फ मल्टिप्लिकेशन जेव्हा होतं तेव्हा त्यांचं आन्सर 1 येतं. Thus unit vector I into unit vector I is equal to unit vector J into unit vector J is equal to unit vector K dot unit vector K is equal to 1. हे आपल्याला समोर प्रॉब्लेम्समध्ये वापरायचे आहे. तर सेल्फ प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर इज ऑलवेज 1. ही झाली फर्स्ट केस वेन द अँगल बिटवीन देम इज 0 डिग्री. आता सेकंड केस बघू. इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, हियर वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर पॅरलल टू इच अदर. आता सपोज वेक्टर पी आणि वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर परपेंडिक्युलर टू इच अदर, मीन्स अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. means that is vector P and vector Q are perpendicular to each other. Therefore आपला स्केलर प्रोडक्ट काय येणार ऑफ टू वेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू PQ cos 90 and we know very well cos 90 is equal to 0. Therefore PQ into 0 means याचा आन्सर 0 येणार. वेक्टर P into वेक्टर Q if they are perpendicular to each other then their product we get 0. म्हणजे सपोज इथे युनिट वेक्टर I कन्सिडर केला आणि इथे J कन्सिडर केला. युनिट वेक्टर J म्हणजे युनिट वेक्टर I इंटू युनिट वेक्टर जे यांचं डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर यांच्यामधला अँगल 0 येतो. यांच्यामधला अँगल 0 नाही 90 डिग्री आहे. 90 डिग्री आल्यामुळे कॉसची व्हॅल्यू 0 येते. त्याच्यामुळे आय आणि जेची डॉट प्रोडक्ट 0 येते. त्याच्यामुळे काय होतं मग दस आय इंटू जे युनिट वेक्टर आय इंटू युनिट वेक्टर जे इज इक्वल टू J dot K is equal to K dot I is equal to 0. तर ही कंडिशन केव्हा अप्लाय होते वेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तेव्हा वेक्टर युनिट वेक्टर I डॉट युनिट वेक्टर J इज इक्वल टू 0 मीन्स तिन्ही वेक्टरची रेस्पेक्टिव्ह वेक्टरची युनिट वेक्टरची मल्टिप्लिकेशन 0 येते. ही झाली सेकंड केस. आता बघू थर्ड केस आहे इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू 180 डिग्री आहे म्हणजे दे आर अँटी पॅरल. दॅट इज वेक्टर पी अँड वेक्टर क्यू आर अँटी पॅरल टू ईच अदर. दे दोघांनाही अपोजिट डायरेक्शनला चालले. सपोज वेक्टर पी इज गोईंग इन दिस वे तर त्याच्या जस्ट अपोजिट वेक्टर क्यू जाणार म्हणजे त्यांच्यामधला अँगल किती राहील 180 डिग्री. तर आपलं स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इन सच कंडिशन विल गेट PQ cos 180 डिग्री. cos 180 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. cos 180 डिग्री इज इक्वल टू -1 म्हणून याचं आन्सर येणार PQ इंटू -1 इज इक्वल टू -PQ मीन्स वेक्टर P डॉट वेक्टर Q इज इक्वल टू -PQ. ही झाली थर्ड कंडिशन वेन अँगल बिटवीन टू वेक्टर इज 180 डिग्री or they are going anti-parallel to each other, then their vector multiplication is the negative of their magnitudes
मल्टिप्लिकेशन. ही झाली थर्ड केस. या स्पेशल केसमध्ये या 3 केसेस आहेत. आता बघू आपण केस झाले आहेत. आता बघू आपण फोर्थ झालं आहे, फिफ्थ बघू. आता सपोज इफ वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू आहे, तर कसं येईल बघू. देन काय येणार, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पीच्या ठिकाणी पी, क्यूच्या ठिकाणी पी घेतलेला आहे, कॉस थिटा असं येणार. आता पी आणि क्यू सारखेच आहे म्हणजे त्यांचा अँगल 0 येणार. पी डॉट पी कॉस 0 इज इक्वल टू कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, मीन्स पी इंटू पी, पी स्क्वेअर येणार. सिमिलरली पी डॉट क्यू इज इक्वल टू पीच्या ठिकाणी क्यू येईल आणि अँगल बिटवीन देम 0 येईल, म्हणजे अँगल कॉस 0 1 आहे, तर क्यू इंटू क्यू इज इक्वल टू क्यू स्क्वेअर येईल. इट मीन्स वेक्टर पी इंटू वेक्टर क्यू इज इक्वल टू एकतर पी स्क्वेअर येईल किंवा क्यू स्क्वेअर येईल. ही झाली फिफ्थ केस. वेन पी इज इक्वल टू क्यू, देन वी गेट स्क्वेअर ऑफ एनी वन मॅग्निट्यूड. इथे आपल्या 5 प्रॉपर्टीज, 5 कॅरेक्टरिस्टिक्स झालेल्या. तर 6वी कॅरेक्टरिस्टिक आहे स्केलार प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स इंटू रेक्टँग्युलर कंपोनंट्स. कन्सिडर ग्रुप्स. लेट वेक्टर पी इज इक्वल टू पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी जेड के and vector q is equal to px I cap plus qy j cap plus qz k cap. Then vector p dot vector q is equal to यायला पाहिजे px qx plus py qy plus pz qz. तर याला आपण प्रूफ करणार आहोत आता. तर आपण घेऊ आधी p डॉट q. वेक्टर p आहे, वेक्टर p हा लिहू आणि वेक्टर क्यू हा लिहू. तर पी लिहू आधी पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप इंटू क्यू वेक्टर क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करू. 1 बाय 1 एका टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. पहिले पी एक्स आय डॉट इंटू येणार ही पूर्ण ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता या सेकंड टर्मनी अगेन वी हॅव टू मल्टिप्लाय दिस होल ब्रॅकेट प्लस पी वाय जे कॅप इंटू दिस ब्रॅकेट सेम ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता थर्ड टर्म आहे पी झेड के कॅपनी मल्टिप्लाय करू अगेन विथ द सेकंड ब्रॅकेट होल ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता 1 बाय 1 फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करू. पी एक्स क्यू एक्स आय कॅप इंटू आय कॅप प्लस पी एक्स क्यू वाय आय कॅप जे कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स क्यू झेड आय कॅप डॉट के कॅप. हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. सेकंड ब्रॅकेट बघा. सेकंड ब्रॅकेट कसा पी वाय क्यू एक्स जे डॉट आय प्लस पी वाय क्यू वाय जे कॅप इंटू अगेन डॉट जे कॅप प्लस पी वाय क्यू झेड जे कॅप
डॉट के कॅप, जे कॅप डॉट के कॅप प्लस थर्ड ब्रॅकेट सॉल्व करो, पी झेड क्यू एक्स के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड क्यू वाय के कॅप डॉट जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड के कॅप डॉट के कॅप डॉट के कॅप. आता बघा सगळ्या टर्म बघा, इथे आय डॉट आहे, इथे आय के जे आय, इथे जे आहे, जे के आय के जे अँड अगेन हिअर के. तर आपण आपल्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघितलं होतं, जेव्हा सेल्फ मल्टिप्लिकेशन होतं युनिट वेक्टरचं, तेव्हा आय डॉट जे डॉट इंटू जे डॉट इज इक्वल टू के डॉट इंटू के डॉट इज इक्वल टू 1 येतं. अँड आय याच्यामध्ये अँगल 0 असतो त्याच्यामुळे येतं तसं. आणि आय डॉट जे इज इक्वल टू जे डॉट के इज इक्वल टू के डॉट आय असेल तर यांचं आन्सर 0 येतं. ही व्हॅल्यू आपण इथे ठेवू. देअरफॉर पी वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू याच्या ठिकाणी 1 येईल, म्हणजे पी एक्स क्यू एक्स इंटू 1 येईल. इथे आय इंटू जे आहे तर 0 येईल, इथे आय इंटू के आहे तर 0 येईल, जे इंटू आय आहे तर 0 येईल, जे इंटू जे आहे तर याची 1 येईल, जे इंटू के आहे तर 0 येईल, प्लस के आय आहे तर 0 येईल, प्लस के जे आहे तर 0 येईल, के आहे तर अगेन 1 येईल, पी झेड क्यू झेड डॉट 1. तर याला सॉल्व करू आपण. 1ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तेच येईल आन्सर. प्लस ही 0 आहे, लिहायची गरज नाही, पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. तर स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर इंटू रेक्टँग्युलर कंपोनंट्स या प्रकारे येईल. देन आपलं प्रूफ इथे प्रूव्ह झालं आहे. आपण प्रूफ केलं होतं ही पी इज इक्वल टू पी डॉट क्यू डॉट इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. तर हे इथे आपलं प्रूव्ह झालं आहे. ही झालं 6 कॅरेक्टरिस्टिक. आता 7th अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक बघू. इफ वेक्टर ए इंटू वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए इंटू वेक्टर सी असेल, वेअर ए इज नॉट इक्वल टू 0 अँड इट इज नॉट necessary that b vector b is equal to vector c. आता using distributive law बघू. काय येईल, a डॉट बी इज मायनस लेफ्ट साईडला घेतलं तर a डॉट सी लेफ्ट साईडला घेऊ इज इक्वल टू 0 राहणार. दोन्ही याच्यामध्ये ए कॉमन आहे, वेक्टर ए कॉमन काढू, डॉट वेक्टर बी मायनस वेक्टर सी इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून काय आपल्याला माहीत होते, इट इम्प्लाईज दॅट आयदर बी मायनस सी 0 असेल और ए याला परपेंडिक्युलर असेल. वेक्टर ए बी परपेंडिक्युलर टू
B minus C, vector B minus C. It does not necessarily imply that vector B minus vector C is equal to 0. Here our all characteristic of vector products are over. So thank you. See you in next class.